नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रवासाबद्दल जो फक्त शारीरिक नाही तर एक खूप खोलवरचा आध्यात्मिक अनुभव आहे. गिरनार हा एक असा पर्वत आहे जिथे फक्त 10,000 पायऱ्यांची चढाई नाही तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधी मिळते. असं म्हणतात की जिथे पर्वत बोलतो, वारा मंत्र म्हणतो आणि गुरुदेव दत्त स्वतः अनुभूती देतात. खरं तर या एकाच वाक्यातून या जागेचं गूढ आणि पवित्र स्वरूप कसं आहे हे आपल्या लक्षात येतं. चला तर मग या पवित्र पर्वताची जरा जवळून ओळख करून घेऊया आणि पाहूया की हे स्थान इतकं खास, इतकं अद्वितीय का मानलं जातं. तर गिरनार पर्वत आहे गुजरातच्या जुनागढमध्ये. याची उंची आहे साधारणपणे 3,666 फूट. पण त्याची खरी ओळख उंचीमुळे नाहीये, तर त्याच्या आध्यात्मिक महत्त्वामुळे. ही जागा फक्त एका धर्मासाठी नाहीये, तर हिंदू, जैन आणि दत्त संप्रदाय या सगळ्यांसाठी एक अत्यंत पवित्र स्थान आहे. जणू काही वेगवेगळ्या आध्यात्मिक मार्गांचा हा एक संगमच आहे. आणि म्हणूनच याला तपश्चरणेचं केंद्र आणि सिद्ध पुरुषांची भूमी मानलं जातं. मग गिरनार आणि भगवान दत्तात्रेय यांचा नेमका संबंध काय? तर बघा, भगवान दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रित त्रिमूर्ती स्वरूप. ते दत्त परंपरेचे मुख्य देवता आहेत आणि अशी श्रद्धा आहे की गिरनार हेच त्यांचं मुख्य निवासस्थान आहे. अच्छा, तर आता या पर्वताचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलंय. आता आपण त्या मार्गाकडे वळूया जो भक्तांना त्या दिव्य अनुभवापर्यंत घेऊन जातो. आणि तो मार्ग म्हणजे 10,000 पायऱ्यांचा श्रद्धा मार्ग. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तब्बल 10,000 पायऱ्या. हा आकडाच या यात्रेची भव्यता दाखवतो आणि यासाठी लागणारी श्रद्धा आणि शारीरिक क्षमता किती असेल याचा अंदाज येतो. खरं तर प्रत्येक पायरी म्हणजे त्या दिव्य शिखराच्या जवळ जाण्याचा एक टप्पा. आता वरती पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक आहे आपला पारंपरिक पायऱ्यांचा मार्ग, ज्याला साधारणपणे 4 ते 6 तास लागतात. आणि दुसरा आहे आधुनिक रोपवे, जो काही मिनिटातच वर पोहोचवतो. पण इथे खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. रोपवे जातो तो फक्त अंबाजी मंदिरापर्यंत. तिथून पुढे दत्त शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1,500 पायऱ्या या चढाव्याच लागतात. ह्या संपूर्ण चढाईचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. सुरुवात होते गिरनारच्या पायथ्याशी, ज्याला गिरनार तळेटी म्हणतात. मग वाटेत गोरखनाथ मंदिर लागतं. त्यानंतर येतं अंबाजी माता मंदिर आणि सगळ्यात शेवटी सर्वोच्च ठिकाणी आहे दत्त शिखर. ही चढाई म्हणजे फक्त शारीरिक श्रम नाहीयेत. प्रत्येक टप्प्यावर भक्तांना एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा देणारी पवित्र स्थानं आहेत. चला, जणू काही आकाशात वसलेल्या या देवस्थानांना एक भेट देऊया. गिरनारवर अनेक पवित्र स्थळं आहेत. इथे आपल्याला 22वे जैन तीर्थंकर भगवान नेमिनाथ यांना समर्पित असलेली अप्रतिम कोरीवकाम असलेली जैन मंदिरं पाहायला मिळतात. पुढे गेलं की नाथ संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं गोरखनाथ मंदिर आहे आणि शक्ती उपासनेचं मोठं केंद्र असलेलं अंबाजी मातेचं मंदिरही आहे. पण या संपूर्ण यात्रेचं जे अंतिम ध्येय आहे ना, ते आहे दत्त शिखर, गिरनारवरचं सर्वात उंच आणि सर्वात पवित्र ठिकाण. अशी श्रद्धा आहे की इथे साक्षात भगवान दत्तात्रेय तपस्वी रूपात वास करतात. हे स्थान ध्यान, मौन आणि प्रार्थनेसाठी सर्वोत्तम मानलं जातं. ओके, तर हे सगळं ऐकून जर कोणालाही या दिव्य यात्रेला जाण्याची इच्छा झाली असेल तर काही गोष्टींची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. सोबत काय काय ठेवावं? तर बघा, 2-3 लिटर पाणी, सुकामेवा यांसारखे ऊर्जा देणारे पदार्थ. उन्हापासून संरक्षणासाठी टोपी किंवा रुमाल घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालण्यासाठी अगदी आरामदायक बूट. सोबत फर्स्ट एड किट आणि पॉवर बँकही ठेवावी. आणि एक साधा नियम लक्षात ठेवा, बॅकपॅक जितकी हलकी ठेवता येईल तितकी चढाई सोपी होते. मग गिरनारला जायचं कधी? सर्वोत्तम काळ कोणता? हवामानाच्या दृष्टीनं पाहिलं तर हिवाळा सर्वात चांगला. दिवसाची वेळ निवडायची असेल तर सकाळी लवकर म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान सुरुवात करणं उत्तम, म्हणजे दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होत नाही. आणि हो, जर एका उत्सवपूर्ण वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्त जयंती, गुरुपौर्णिमा किंवा महाशिवरात्रीच्या काळात जायचा विचार करता येईल. तिथे पोचायचं कसं? सोप्पं आहे. विमानाने प्रवास करणार असाल तर जवळचं विमानतळ आहे राजकोट, जे साधारण 100 किलोमीटर दूर आहे. रेल्वेने जाणार असाल तर जुनागढ जंक्शन स्टेशन गिरनारच्या पायथ्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि बसनेही जुनागढ बस स्टँडपर्यंत अगदी सहज पोचता येतं. चला, तयारी झाली, मार्ग कळाला. पण गिरनारची यात्रा फक्त तिथे पोचण्यापुरती मर्यादित नाहीये. खरा प्रवास तर आतमध्ये स्वतःच्या मनात सुरू होतो. तर मग एक प्रश्न मनात येतोच की इतकी कठीण, इतकी खडतर यात्रा करायची तरी का?
याचं उत्तर मिळतं ते तिथे जाऊन आलेल्या भाविकांच्या अनुभवांमध्ये. अनेक जण सांगतात की या यात्रेमुळे मन शांत होतं, मनातली नकारात्मकता निघून जाते आणि आयुष्याला एक नवी दिशा मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे त्या दिव्य शक्तीच्या अस्तित्वाची आणि ऊर्जेची प्रत्यक्ष अनुभूती येते असं म्हटलं जातं. आणि हेच या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. एका वाक्यात सांगायचं तर, जेव्हा आपण गिरनारला जातो तेव्हा आपण केवळ पर्वत चढत नाही, तर आपण स्वतःच्या आत दडलेल्या देवत्वाकडे प्रवास करत असतो. तारण जय गुरुदेव